नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी आज सकाळचं मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत, थोडंसंच करणार आहे। तर मंडळी, सकाळीचे वाजले आहे 7 आणि मी इथं आंघोळ करून देवपूजा केलेली आहे आणि पालक पनीरची भाजी उरली होती रात्री आणि भात पण तसाच उरला होता, कोणीच खाल्ला नव्हता। तर त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक आजचा कमी झालेला होता, कारण रात्रीचा स्वयंपाक उरला होता म्हणून भाजी पण करायची नव्हती आणि भात पण करायचा नव्हता। तर रात्री मी पालक पनीरची भाजी केली होती, जी की तशीच उरली होती म्हणजे जास्त झाली होती म्हणून उरली होती। नाहीतर तुम्ही म्हणसान की चवच केली नव्हती म्हणून उरली भाजी, तसं नाही। भाजी एक नंबर झाली होती, पण जास्त झाली होती म्हणून ती उरली। नाहीतर परत तुम्ही म्हणसान की अरे सकाळी भाजी करावं लागते म्हणून रात्रीच जास्त केली, असं पण काही नाही। ती चुकून झाली होती माझ्याकडून जास्त भाजी म्हणून। नाहीतर मी रात्रीचं जेवण बनवून ठेवत नाही, रात्रीचं रात्रीच जेवण बनवते आणि सकाळचं जेवण सकाळीच बनवते। तर मंडळी, इकडं मी पीठ चुरून घेतलेलं आहे आणि चपात्या तेवढंच करायच्या होत्या डब्यापुरत्या। तर इथं मी पीठ चुरून घेतलेलं आहे। तर हे डबा तुम्ही इथं माझ्या शेजारी बघू शकता, फुटलेला आहे, ते माझ्याकडूनच फुटलेला आहे। तर तुम्ही म्हणसान कसा फुटला, तर त्या डब्यावरती मी उभं राहिले होते। आता म्हणसान की तुम्ही कशाला उभं राहिली होती बाई, तर त्या डब्यामध्ये लक्ष्मी आईचं डेकोरेशन करायचं होतं म्हणून मी त्या डब्यावरती उभं राहिले होते, मकर सजवत होते। पण डब्बाच फुटला, त्यामुळे ते डबा तसा दिसतोय आणि त्याला मी थोडंसं चिकट टेप लावले आणि कामामध्ये घेते डबा। थोडा दिवस घेणार, नंतर भंगारवरती देऊन टाकणार। तर त्याच्यानंतर तुम्ही ते गॅसच्या वरती बघू शकता, पिंक कलरचा कपडा लावलेला आहे मी। तर ते कपडा मी असंच नाही लावलेला, कारण तिथं खूप घाण झालं होतं, चिकट झालं होतं, तेल उडून आणि ते किती पण घासलं तरी निघत नव्हतं, काळं दिसत होतं। त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये चांगलं नाही दिसणार म्हणून मी तिथं ते पिंक कलरचा कपडा लावलेला आहे। आणि आजूबाजूला जे पसारा दिसते माझ्या, ते थोडंसं स्किप करा, कारण माझी छोटीशी रूम आहे, त्याच्यामुळे असा पसारा दिसत आहे रूममध्ये। तरी पण मी खूप पसारा आवरलेला आहे, खूप पसारा कमी करायचा प्रयत्न केला आहे। अजून जेवढा दिसते तेवढा पण हटवायचा प्रयत्न करेन। तर त्या पसाऱ्याबद्दल कोणीही मला कमेंट करू नका, कारण छोटीशी रूम असल्यामुळे थोडासा पसारा दिसतो माझा। तर मंडळी, मी काल पण ब्लॉग व्हिडिओ शूट करत होती, माझ्या रूमचा व्हिडिओ शूट करत होती। लाईव्हला मला काही ताईंनी कमेंट केली होती की ताई तुमचं घर दाखवा। तर मग मी काल ठरवलं होतं की चला यांना घर दाखवूया म्हणून, पण सगळा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एडिट करत होते। तर आमच्या शेजारची लोक जे आहेत, ते मी जे मोबाईलमध्ये म्हणजे एकटीलाच बोलत होती असं वाटलं त्यांना, म्हणून ते हसत होते मला, असं एकटीलाच काय बोलते ही म्हणून हसत होते। त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं, म्हणून मग मी रागाने ते व्हिडिओच डिलीट केला। तर मी उद्या परत तसा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला माझी छोटीशी रूम दाखवते कशी आहे ती। मंडळी, थोडंसं काही चुकलं तर मला माफ करा, कारण पहिला व्हिडिओ आहे असा जे की मी बनवत आहे, त्यामुळे थोडंसं नर्वस पण आहे मी, काय बोलू काय नाही ते पण समजत नाही आहे मला। तरी पण मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार। तर मंडळी, इकडं माझ्या चपात्या बनवून होत आल्यात। तिकडं मी मुलासाठी पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि मिस्टरांसाठी। लोकांनी किती नाव ठेवलं ना तरी आपण आपलं छानच राहायचं, कारण लोक हसायला येतात, पोसायला नाही। साजिर रूप तुझं दडलं मन। बरोबरच आहे ना, लोक हसायला येतात, पोसायला येत नाहीत, त्यामुळे आपण आपलं छानच राहायचं, हो की नाही।
तर इथं माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि आता मी मिस्टरांचा डब्बा पण पॅक करणार आहे. तर इथं व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता माझा चपात्या करताना, कारण मिस्टरांना आंघोळ करायची होती, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मला स्टॉप करावा लागला होता. कारण किचनजवळच बाथरूम आहे, त्याच्यामुळे स्टॉप करावा लागतो मला. तर इथं मी रात्रीचीच भाजी दिली, कारण सकाळी मी भाजीच केली नाही. रात्रीची भाजी जास्त होती, त्याच्यामुळे सकाळी भाजी नाही केली, तीच आम्हाला पुरली असती म्हणून. तर मिस्टरांचा डबा मी अर्धा पॅक केला आहे, अजून अर्धा बाकी आहे. अर्धा म्हणजे अजून भात द्यायचा आहे त्यांना टिफिनमध्ये, तर त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी त्यांना भात देत आहे. तर मंडळी, माझा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि उद्या याच्यापेक्षा भारी अजून बनवायचा प्रयत्न करेन. चांगले चांगले व्हिडिओ आणत जाईल मी तुमच्यासाठी. तर आता मी मुलाचं पण टिफिन तयार करत आहे. तर मुलाला रात्रीचीच भाजी दिली आहे आणि 1.5 चपाती दिली. आणि तव्यावर बघू शकताय तुम्ही रात्रीची सोयाबीन वड्याची भाजी आहे, ती पण रात्रीच केली होती. कुठेतरी म्हणलं वाटतं मी सकाळची आहे, तर ते डोक्यात चाललं नाही म्हणून मी बोलली. तर ती पण रात्रीच केलेली भाजी होती. तर इकडं स्वराज उठला होता आणि त्याची ब्रश करण्यापासून ते त्याला आंघोळ घालून दिली, कारण तो त्याच्या हाताने चांगला ब्रश नाही करणार म्हणून मीच त्याला ब्रश करून दिला. आणि मग त्याची शाळेमध्ये जायची तयारी चालू झाली. डोकं बिकं विचारून देते. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघा, माझी मुलगी आहे ती कशी करते बघा मस्ती. तिकडलं झोपीतलं उठले आणि इकडं येऊन अशी झोपली आहे. तिला किती वेळा सांगते, सानू उठ उठ, तर उठतच नाही आहे ती. दरवाजा